नमस्कार मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमचे मनापासून स्वागत. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल, तर महाराष्ट्रातील सरकारी योजना आणि चालू घडामोडींच्या अशाच ताज्या अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, राज्यातील महिला बचत गटांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारने 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने देण्याची योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून काही जिल्ह्यांमध्ये जुलै तर काही ठिकाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या 90% अनुदानाचा लाभ कोणाला मिळणार, अर्ज कुठे करायचा आणि यासाठी कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील, योजनेचे स्वरूप आणि पात्रता. मित्रांनो, शासन निर्णयानुसार ही योजना राज्यातील अनुसूचित जाती SC आणि नवबौद्ध घटकातील महिला बचत गटांसाठी राबवली जात आहे. या अंतर्गत बचत गटातील 10 सदस्यांपैकी किमान 8 सदस्य म्हणजेच 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे बंधनकारक आहे. तसेच बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव हे दोन्ही पदभारे देखील याच घटकातील महिलांकडे असावेत. या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर, रोटर, कल्टिवेटर आणि ट्रेलर यांसारखी शेतीची साधने खरेदी करण्यासाठी सरकार तब्बल 3,15,000 रुपयांपर्यंतचे जास्तीत जास्त अनुदान देत आहे. यामध्ये महिला बचत गटाला फक्त 10% रक्कम म्हणजेच सुमारे 35,000 रुपये स्वतः करून भरावे लागतील. जर तुम्हाला यापेक्षा मोठी साधने घ्यायची असतील तर उर्वरित खर्च बचत गटाला करावा लागेल. अनुदान कसे मिळते? हे अनुदान थेट एकाच वेळी मिळत नाही, तर ते 2 टप्प्यात दिले जाते. पहिला टप्पा मिनी ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर. दुसरा टप्पा त्या ट्रॅक्टरचे RTO रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर. आवश्यक कागदपत्रे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे. 1. बचत गट नोंदणी प्रमाणपत्र आणि स्थापनेचा ठराव. 2. बचत गटाच्या नावावर असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक. 3. सर्व महिला सदस्यांची ओळखपत्रे, उदाहरणार्थ निवडणूक ओळखपत्र किंवा इतर वैध ID आणि आधार कार्ड. 4. सर्व सदस्यांचा एकत्रित फोटो आणि स्वाक्षरी केलेली यादी. 5. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक प्रतिज्ञापत्र ज्यामध्ये 10% सोहिस्सा भरण्याची तयारी आणि यापूर्वी अशा योजनेचा लाभ घेतला नसल्याचे नमूद असावे. लक्षात ठेवा, पूर्वी पॉवर टिलर किंवा अशा योजनेचा लाभ घेतलेल्या गटांना यात प्राधान्य मिळणार नाही. अर्ज कुठे आणि कसा करायचा? सध्या हा मे महिना सुरू आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या सहाय्यक उपायुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालयात जाऊन संपर्क करावा लागेल आणि तिथेच अर्ज सादर करावा लागेल. काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने देखील राबवली जात आहे. जशी याबद्दल कोणतीही नवीन ऑनलाईन लिंक किंवा अपडेट येईल, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तर मित्रांनो, महिला बचत गटांना सक्षम करणारी ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुमच्या गावातील आणि परिसरातील महिला बचत गटांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय शिवराय. धन्यवाद.